नमस्कार. स्वच्छता, साफ, स्वच्छ, चकचकीत. भविष्यात तुम्ही हे सगळे शब्द ऐकतच असता. स्पष्ट बोला, स्वच्छ रहा, सफेद कपडे घाला, कारण मनाला सगळं साफ स्वच्छच आवडतं. स्वच्छ घरात झोप येते, स्वच्छ कपड्यात आपण छान दिसतो. स्पष्ट बोलतो तर दुसऱ्यांच्या मनाला आपण आवडतो. आपली संस्कृती आणि विज्ञान दोघांचं हेच मानणं आहे, स्वच्छतेने मन आणि डोक्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. ह्यासाठी मोठ्या मोठ्या शोधांचा श्रेय साफ आणि स्वच्छ वातावरणालाही जातो. तुम्ही कधी विचार केला आहे की सर्वात जास्त महत्वाचे शोध जे आहेत ते 18व्या आणि 19व्या शतकातच का आहे? याला कुठेतरी अन्य कारण त्यावेळेसची स्वच्छ प्रकृती आणि संस्कृती तर नाही ना? एकंदरीत स्वच्छतेचं आपल्या जीवनात खूप मोठं महत्व आहे. पण स्वच्छता आपल्या आजूबाजूलाच नाही, आपल्या मनात, आपल्या डोक्यामध्ये पण असलीच पाहिजे. आपलं मन ईर्ष्या, मत्सर, भेदभावाने स्वतंत्र राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर डोकं वाईट विचारांपासून लांब राहिलं पाहिजे. डोक्यात फक्त हाच विचार असला पाहिजे जो मनुष्याला बरोबर वाट दाखवेल. त्याला फक्त आपल्याचबद्दल विचार करायला लावू नका, त्याला दुसऱ्यांच्याही उज्ज्वल भविष्याबद्दल विचार करायला लावा. आपल्या देशात राजा राम मोहन रॉय, सावित्रीबाई फुले, बाबा आमटे, सिस्टर निवेदिता, मदर टेरेसा अशा लोकांनी ह्याच विचारांवर चालत समाजात वाढलेली क्रूर नीती, भेदभाव, अस्पृश्यता असे मानसिक आजार आणि अशिक्षा इत्यादींना लांब करून समाजाला स्वच्छ बनवायला महत्वाचं योगदान दिलंय. यासाठी सर्वप्रथम विचारांची आणि मनाची स्वच्छता ही केलीच पाहिजे. त्यानंतर आपलं घर, आपला परिसर, आपलं शहर आणि आपल्या देशाच्या स्वच्छतेवर लक्ष देऊ शकतो. स्वामी विवेकानंदजींनी मनुष्यांच्या विचारांवर आणि मनाच्या शुद्धतेवर नेहमी भर घातली. त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की मनाची शुद्धता आणि विचारांची सरलता कोणत्याही मनुष्याला त्याचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मदत करू शकते. मग ते लक्ष्य आपलं शहर किंवा आपला देश स्वच्छ करण्याचं का नसो. प्रत्यक्ष रूपात आज पूर्ण जगासमोर ह्याच्यापेक्षा मोठा दुसरा कोणताही ध्येय नाही. आज पूर्ण जगाला आणि विशेष करून भारत देशाला आपल्या देशात वाढलेलं प्रदूषण आणि घाणीला नियंत्रित करण्याची सर्वाधिक आवश्यकता आहे. तुम्हाला जर असं वाटतं की तुमच्या येणाऱ्या पिढीने शुद्ध हवेत श्वास घ्यावा, स्वच्छ पाणी प्यावं आणि पौष्टिक आहार घ्यावा, तर त्यासाठी आपल्याला आजच जागरूक व्हावं लागेल. विज्ञानाने आपल्याला आधुनिकतेकडे तर नेलं, पण या वैज्ञानिक चमत्कारांमध्ये आपण काही जुन्या नियमांना विसरत चाललेलो आहोत. आपले पूर्वज स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायचे. ते प्रत्येक दिवशी स्वयंपाकघराला गाईच्या शेणाने सारवल्यानंतरच ते जेवण बनवायचे. आणि एवढंच नाही, चुल्हीला सुद्धा गाईच्या शेणाने सारवायचे, कारण गाईचे शेण जंतुनाशक असतं आणि न अंघोळ करता स्वयंपाकघरात प्रवेश निर्बंध होता. आपले पूर्वज जे होते ते 3 Rचा अर्थ त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होता. कोणते 3 R?
रियूज, रिड्यूस आणि रिसायकल. रियूज, रिड्यूस आणि रिसायकल करणं त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. जर त्यांनी सुद्धा पर्यावरणाला दूषित केलं असतं तर कदाचित आपल्याला हे जग बघणं कठीण झालं असतं. जर त्यांनी शेतीच्या पिकांवर सेंद्रिय खतांऐवजी केमिकल आणि पेस्टिसाइडचा उपयोग केला असता तर आज आपल्या पृथ्वीमध्ये अन्न उगवण्याची क्षमता राहिली नसती. पण त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की विज्ञानाची एक सीमा असली पाहिजे आणि त्या सीमेत राहूनच आपण मनुष्यांनी साधनांचा वापर केला पाहिजे. आणि स्वतः वैज्ञानिक आणि विज्ञानाची प्राथमिकता आहे की पर्यावरण स्वच्छ राहिलं पाहिजे. तेव्हाच तर त्यांनी जलप्रदूषण, भूमी प्रदूषण आणि पर्यावरण प्रदूषणाला मोजायला पॉल्युशन मीटर बनवलं. कारण आपण वेळेतच सतर्क होऊ शकू आणि आपण पसरवलेल्या प्रदूषणाला नियंत्रित करू शकू. आपल्या देशात आज सुद्धा सुंदरलाल बहुगुणासारखे लोक आहेत ज्यांनी देशाला स्वच्छ बनवायला आणि पर्यावरण व जलप्रदूषण थांबवायला वन महोत्सव आणि नदी बचाव सारखे कार्यक्रम आणि आंदोलनाला सुरुवात केली. महात्मा गांधीजींनी जिथे एका ठिकाणी स्वच्छ भारताचं स्वप्न दिलं तिथेच आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी या स्वप्नाला पुढे वाढवत स्वच्छ भारताचा प्रण घेऊन पूर्ण राष्ट्राला, पूर्ण देशाला या मोहिमेत सामील केलं. आता गरज आहे या मोहिमेला यशस्वी बनवण्याची आणि देशाला स्वच्छ बनवून पूर्ण जगासमोर आपल्या विश्वगुरूच्या स्वप्नांना, विचारांना साकार करण्याची आणि आपल्या येणाऱ्या पिढीला एक स्वच्छ दुनिया देण्याची. धन्यवाद.